नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी वरण भात करते। हा तांदूळ घालून ठेवले, हे कुकरला लावले भात आणि आता मी हे वरण ठेवते भातावर। वरण मी टमाटा घालते, कापून घालते, गव्हाची डाळ असे मी वरण करणार आहे। हे वरण गॅसवर ठेवलं कुकर, आता झाकण लावते। आता मी झाकण लावते कुकरला। ते कुकर लावलं मी, आता 4 शिट्ट्या होतील याला। झालं माझं वरण भात शिजून। आता मी ना कुकर उघडते। हे कुकर उघडलं, हे वरण झालं। आता मी ना पातेल्यात लसूण घेतला, लसूण ठेचून घेतला, लसूण थोडा ठेचून घेतला। हे बघ, खलक्याने असं ठेचून घ्यायचा। हा खलबत्ता आहे, हा त्यांनी ठेचून घेतला। आता कुकर ठेवलं, आता हे साजूक तूप घालते आम्ही त्याला, वरणाला त्याचीच फोडणी देतो साजूक तुपाची। वरण आहे ना थोडं घुसळून घेतलं, ठीक आहे ना। कढीपत्ता, जिरे, मिरच्या, हळद घालते, हिंग घातला, पाव चमचा मीठ। आता मी कोथिंबीर घालते। कोथिंबीर वरतून घातली, हे वरण झालं। आता उकळलं, झाले माझं वरण करून। हे वरण भात, मी वांगे बटाट्याची भाजी, पोळी आणि शेंगदाण्याची चटणी, असं ताट पूर्ण तयार झालं। तर माझा मुलगा जेवायला बसल। हे बघ, माझ्यासारखं वरण भात करून बघा। कुकरमध्येच घातलं, कुकरमध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ एकत्र करून अर्धी ती असे करून घातल्या, दोन्ही मिळून करून एकत्र करून घातल्या, त्याचं वरण केलं। माझ्यासारखं वरण करून बघा, एकदम खायला चांगलं लागतं, मुलांना खूप आवडतं, अप्रतिम लागतं हे वरण। असं माझ्यासारखं करून बघा वरण भात, लहान मुलांना खूप आवडतं। आता मी पूर्ण ताट गरमागरम जेवण तयार आहे। आता माझा मुलगा जेवायला बसेल। आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंटमध्ये मला सांगा। माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।